पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कळंबोली येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. प्रभाग क्रमांक 7, 8, 9 आणि 10 यामधील महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रॅली दरम्यान महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. यानंतर नवीन बस स्टँड चौक येथे आयोजित सभेला पंकजा मुंडे यांनी उपस्थित राहून मतदार बंधू भगिनींना महायुतीच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांचा निश्चित विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभाग 7 चे अमर अरुण पाटील, प्रमिला पाटील, मनाली ठाकूर, राजेंद्र शर्मा, बबन मुकादम, रामदासजी शेवाळे, प्रभाग 9 चे महादेव मध्ये प्रतिभा भोईर, दमयंती भोईर, शशिकांत शेळके आणि प्रभाग 10 चे रवींद्र भगत, सरस्वती कातार, मोनिका मानवर आणि विजय खानावकर असे सर्व हे उमेदवार आणि सर्व महानगरपालिकेचे 71 जे आमचे महायुतीचे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण महायुतीचं जे त्यांचं चिन्ह असेल, कोणतं चिन्ह असू शकतं, कमळ, दुसरा आणि तिसरं तुमची हे बटन दाबून मोठ्या मताने विजय करा. तुमची रॅली एवढी जबरदस्त झाली की मला वाटलंच नाही की ती बीडमध्ये निघाली. तोच जोश, त्याच घोषणा आणि महिलांनी तर कमालच केली. तुम्हाला खूप माझा मोठा सॅल्यूट तुम्हाला. एवढ्या संख्येने या महिला आल्या, किती सुंदर घोषणा देत गळ्यामध्ये आपापल्या तिन्ही सगळ्या महायुतीचे गमचे घालून. अहो एवढा उत्साह ज्या कार्यकर्त्यात असतो तिथे नेत्याच्या येण्यानेही कार्यकर्त्याच्या कष्टाने विजय मिळत असतो. त्यामुळे हा विजय पंकजा मुंडेच्या येण्याने नाही तर तुमच्या उत्साहाने मिळणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी. मला आज खूप आनंद होतो. कळंबोलीचा आणि या महानगरपालिकेचा माझा नातं आहे आणि ते दृढ करण्यामध्ये मोठा योगदान आपल्या मुंडे साहेबांवर असलेलं प्रेम आहे. आणि प्रशांत ठाकूर यांचं अत्यंत सातत्याने मला इथे बोलवलं. मी आपल्या सर्वांना विनंती तर केली, पण विनंती का केली बरं मी? कारण माझा पक्ष आहे, माझी महायुती आहे म्हणून केली का? नाही. या देशाचं कल्याण करण्याचं काम त्यांच्या हातात ज्यांचं कटआउट आहे ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. या देशाला जगामध्ये नाव मिळवून देण्याचं काम नरेंद्र मोदीजी करतायत. या राज्याला देशामध्ये नाव मिळवून द्यायचं काम देवेंद्रजी फडणवीस करतायत. एकनाथजी शिंदे आपली महायुती करत आहे आणि या महानगरपालिकेला यश मिळवून देण्यासाठीच काम इथले सगळे आमचे महायुतीचे नेते करतात. आता खरं तर देशात आमचं सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, मग इथे दुसऱ्याची सत्ता देऊन काय करायचं? होता का? अरे बघितलेलं आहे. दुसऱ्या हातात सत्ता देऊन या देशात अनेक वेळा कोणी गरिबाचा विचार केला नाही, कोणी मध्यमवर्गीयांचा विचार केला नाही, कोणी खेड्यांच्या विकासाचा विचार केला नाही, कोणी शहरांच्या सर्वांगीण विचार केला नाही. तो केला तो केवळ आमच्या नेत्यांनी सामान्य माणसासाठी केलेला. मी सगळ्यात आधी पंकजाताईंना मनापासून धन्यवाद देईन आणि पंकजाताईंच्या येण्यामुळं हे जे चैतन्य या सगळ्या आपल्या कळंबोली वासियांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संचारलेलं आहे, ताई तुमचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तरी महाराष्ट्राची ताकद आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा हा जो वारसा तो केवळ राजकीय नाही, तो सामाजिक आहे आणि त्याच पद्धतीनं तो आपल्या सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये बसलेला असा गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा पंकजाताई समर्थपणाने महाराष्ट्रात चालवत आहेत. आणि या कळंबोली, कामोठा, पनवेलच्या परिसरामध्ये असलेला जो मराठी
मराठवाड्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला समाज आहे. त्याला पंकजाताई तुमच्या येण्यामुळं प्रचंड मोठं बळ मिळालेलं आहे. आमच्या या सगळ्या महिला भगिनी या सगळ्या पनवेल महापालिकेच्या परिसरामध्ये राहत आहेत. या महाराष्ट्राच्या सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना असू द्या किंवा मोदी सरकारच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. पण ही केवळ योजनाच नाही तर महापालिकेच्या माध्यमातून या महापालिका हद्दीतल्या महिलांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत. महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण असू द्या, महिलांना या सगळ्या परिसरामध्ये सर्व्हायकल कॅन्सरचं व्हॅक्सिनेशन असू द्या, वेगवेगळ्या पद्धतीची आरोग्य केंद्र आहेत. यापासून अनेक योजना महापालिकेने स्वतः राबवलेल्या आहेत. विकासाची कामं तर कळंबोली परिसरात झालीच. रस्ते असतील, गटारं असतील, बगीचांची कामं झाली आहेत, मैदानांची कामं झाली आहेत. पनवेल महापालिका ही संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आरोग्य केंद्र असणारी अशी महापालिका आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून या नागरिकांचा सौफेर विकास होईल याचं नियोजन केलेलं आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे, झालेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये हे अधिक वेगानं, अधिक ताकदीनं व्हावं याच्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी RPIच्या समस्त आमच्या नेत्यांचं आम्हाला पाठबळ हवं आहे, त्यांचे आशीर्वाद हवे आहेत आणि ते देण्यासाठी जणू काही आपण आज आमच्यामध्ये आलेला आहात. पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो आणि तुमच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व पदाधिकारी, आमचे सर्व कार्यकर्ते 15 तारखेपर्यंत प्रचंड मेहनत घेऊन या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करतील याची ग्वाही ताई आज आपल्याला आम्ही या ठिकाणी देतो आणि आपलं पुन्हा स्वागत करतो. जय हिंद.